नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या यूट्यूब चॅनलवर. आणि सध्या 29 जूनला अंतरवली सराटी येथे एक मराठ्यांची महाबैठक होणार आहे. या बैठकीमध्ये 29 ऑगस्टला मुंबईला जायचं की नाही ते ठरणार आहे. परंतु हे सगळं नियोजन होण्यासाठी 29 जूनची बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. पण मागच्या काही दिवसापासून जर तुम्ही पाहिलं असेल, निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात पाटलांची बदनामी करण्यात आली. त्याचबरोबर सातत्यानं काही यूट्यूब चॅनल आहेत किंवा सातत्यानं काही लोक आहेत, जी लोक काय करतात, वारंवार जरांगे पाटलांची बदनामी करत आहेत. त्याचबरोबर मध्ये तर मीडियाने अशा काही गोष्टी केल्या, त्यातल्या त्यात काही चॅनल जे आहेत दळभद्री, त्या चॅनलनी तर असं काम सुरू केलं होतं की जरांगे पाटलांच्या कुठेही फोटोमध्ये असला, कुठेही कोणी दिसला की लगेच त्याला दाखवायचं, यानं काय काय कांड केलं, याला जरांगे पाटलांचा कसा सपोर्ट आहे हे दाखवायचा प्रयत्न केला. पण याच मीडियाने किंवा याच दलाल युट्यूबर्सनी कोरटकरचे कोणासोबत फोटो आहेत ते मात्र दाखवले नाही. त्याच्यावरून त्या लोकांना टार्गेट केलं नाही. किंवा मग ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा कोकणातला पुतळा बांधला होता, जो पडला, तो जो बापट आहे, त्याचे कोणासोबतचे फोटो आहेत, तो कोणाचा काय आहे हे मात्र त्यांनी दाखवलं नाही. म्हणजे हेतुपुरस्सररित्या जरांगे पाटलांना बदनाम करण्याचं काम केलं. काही आपल्याही समाजातली काही लोक होती, ज्यांना निवडणुकीच्या काळामध्ये, विधानसभेच्या काळामध्ये आपण आमदार झाल्याचा फील होत होता किंवा या आंदोलनातून आपला काहीतरी फायदा होईल अशी अपेक्षा वाटत होती. अशाही लोकांनी मग हळूहळू जरांगे पाटलांचं हे चुकलं, जरांगे पाटलांचं ते चुकलं, असं म्हणून निगेटिव्ह वातावरण तयार केलं. मग या सगळ्या वातावरणामध्ये आता सध्या 29 ऑगस्टला आपला जो निर्णायक मोर्चा निघणार आहे किंवा निर्णायक जे आपण आंदोलन करणार आहोत मुंबईला जाऊन आरक्षण घेण्यासाठीचं, या आरक्षण घेण्यासाठीच्या जे बैठकीसाठी, म्हणजे याच्या नियोजनासाठी जी बैठक आहे 29 जूनला, त्या 29 जूनला समाजाने जायचं की नाही, असे वेगवेगळे प्रश्न आता निर्माण झाले. कारण लोकांनी इतके संभ्रम करून ठेवलेले आहेत वेगवेगळ्या गोष्टीतले, की प्रत्येकाला वाटतं की खरंच गेलं पाहिजे का, गेलं तर तिथं काय होणार आहे किंवा याच्यातून काय आउटपुट निघणार आहे का किंवा निघणार नाही, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मग आता ही 29 जूनची जी बैठक आहे, ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे आपल्या समाजाच्या आरक्षणासाठी. बघा बाळा, म्हणजे सगळ्यांना माझं एकच म्हणणं आहे की जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली हा लढा तर 2012-14 पासून चालू आहे. पण जरांगे पाटील आपल्या सगळ्यांना माहीत झाले मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये. मग या 3 वर्षामध्ये आपल्याला काय काय मिळालं याचा जर हिशोब तुम्ही पाहिला असेल, तर तो हिशोब मागच्या 40 वर्षामध्ये जे मिळालं नाही तेवढं मिळालेलं आहे. गावाच्या गावं कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत. मग काही लोकांना वाटतं की 3 वर्षापासून आपण हेच करत आहोत, अजूनही आरक्षण मिळत नाही किंवा जरांगे पाटलांचं इथं हे चुकलं किंवा तिथे ते चुकलं, काहीतरी त्यांच्या डोक्यामध्ये शंका कुशंका निर्माण करण्यात काही लोक यशस्वी झाले. त्या लोकांना मला एवढंच सांगायचंय की आपण मागच्या 42 वर्षापासून आरक्षणाचा लढा लढत आहोत. किती? 42 वर्षापासून. 42 वर्षापासून हा आरक्षणाचा लढा लढत आहोत. त्याच्यामध्ये आपण अण्णासाहेबांसारखं एक महत्त्वाचं नेतृत्व गमावलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे असे वेगवेगळे त्याच्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत कित्येक लोकांनी आत्मबलिदान दिलं. काकासाहेब असतील, जे नदीच्या पात्रामध्ये उडी घेऊन त्यांनी स्वतःचं बलिदान दिलं. त्याचबरोबर मागच्या 2 वर्षात मराठा आरक्षण मिळावं किंवा मराठ्यांना आरक्षण नसल्यामुळं अनेक शिकणाऱ्या मुलं मुली यांनी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे. त्यांनी स्वतःचं आयुष्य संपवून घेतलेलं आहे. ह्या अशा शेकडो बलिदानांचा आता कुठंतरी हिशोब व्हायची वेळ आलेली आहे आणि तो हिशोब आपल्याला मुंबईला घडवून आणायचा आहे. आणि म्हणून या आरक्षणाच्या महामोर्चामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि त्याच्यासाठी 29 जूनची बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. ज्याच्या कोणाच्या डोक्यामध्ये संभ्रम असेल की मागच्या 3 वर्षापासून हे झालं नाही, ते झालं नाही किंवा जरांगे पाटलांनी हे केलं, ते केलं, त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या, हा लढा 42 वर्षापासून चालू आहे आणि हा लढा जरांगे पाटलांच्या या नेतृत्वामुळे, जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे आता कुठेतरी अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. आणि आता जर आपण जरांगे पाटलांना सोबत दिली नाही, साथ दिली नाही, तर आपण आपल्या समाजाला कधीही न्याय मिळवून देऊ शकत नाही. म्हणून हा लढा आणखी हजारो वर्ष पुढे जाऊ नये, या लढ्याला कुठेतरी मूर्त स्वरूप यावं, हा लढा थांबावा आणि आपल्याला न्याय मिळावा, असं जर आपल्याला वाटत असेल तर प्रत्येकाने 29 जूनला अंतरवली सराटी गाठावी. 29 जूनला कोणत्याही परिस्थितीमध्ये सराटीला जाणं खूप महत्त्वाचं आहे. कारण याच्याशिवाय पुढचं 29 ऑगस्टचं नियोजन आपल्याला लागणार नाही. आणि 29 ऑगस्टचं जर आपल्याला नियोजन लागलं नाही तर पुन्हा एकदा आत्ता जसे आपण 42 वर्ष घातले, तसेच पुन्हा आणखी हजारो शेकडो वर्ष आपल्याला घालावे लागतील. एकतर मराठा समाजावर होणारा अन्याय असतील वारंवार, आणि काही ठिकाणून चित्र असं निर्माण केलं जाते की मराठा समाजाला हे आहे, ते आहे किंवा कोणाच्या तरी ताटातली भाकरी, तर याच्यावरचाही ऑप्शन निघालेला आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय, तर केंद्र सरकारने आता काय सांगितलंय, सरकारने सांगितलंय जातीनिहाय जनगणना करायची. ओके, ठीक आहे. आता जातीनिहाय जर जनगणना झाली तर या महाराष्ट्रात मराठ्यांची लोकसंख्या किती आहे ते सुद्धा कळेल. त्याचबरोबर इतर जे ओबीसी किंवा इतर मागास प्रवर्गामध्ये जे कोणी लोक आरक्षण घेतात त्यांची लोकसंख्या किती आहे ती कळेल. आणि प्रत्येकाला त्याच्या लोकसंख्येच्या निम्मे, म्हणजे प्रत्येकाला आपल्या लोकसंख्येप्रमाणे वाटा मिळेल, त्याच्यात कॅटेगरायझेशन होईल. म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी किंवा मराठा विरुद्ध ही जात ती जात अशा भानगडी सुद्धा राहणार नाहीत. फक्त मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणं खूप महत्त्वाचं आहे. ते मिळालं की प्रत्येकाला
प्रत्येकाला आपापल्या जातीच्या 50% म्हणजे त्यांना जातनिहाय आरक्षण जातीनिहाय जनगणनेतून विभागून देण्यात येईल. म्हणजे कोणते भांडण नाही, तंटे नाही, काहीच नाही. त्याच्यामुळे कोणीही कोणाच्या विरोधात नाही. मराठा किंवा ओबीसी, ओबीसी किंवा मराठा असा कोणताही वाद नाही. या सगळ्यावर सोल्युशन निघेल जातीनिहाय जनगणनेतून. पण ती जातीनिहाय जनगणना होण्यापूर्वी आपल्याला आपला समावेश ओबीसी मध्ये झालेला पाहावा लागेल किंवा करावा लागेल. जर तो झाला नाही तर जातनिहाय जनगणनेनंतर पुन्हा एकदा आपल्या माथी फक्त आणि फक्त पानं पुसल्या जातील आपल्या तोंडाला, आहे की नाही. बाकी दुसरं आपल्याला काही मिळणार नाही. म्हणून प्रत्येकानं, माझी कळकळीची सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांना आवाहन आहे. जर आणि शासनाला सुद्धा माझं म्हणणं आहे की शासनाला असं वाटत असेल की मागच्या 2-3 वर्षामध्ये आपण यांच्यावर एवढ्या केसेस केल्या, हे केलं, ते केले, भिले असतील, घाबरले असतील, तर तो डोक्यातून विषय काढून टाका. मराठा किंवा मराठी माणूस कधीही कोणाच्या बापाला घाबरत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी एकाच वेळी आदिलशाही, कुतुबशाही, मोगलशाही, निजामशाही सगळ्यांना पुरून उरले आणि स्वराज्याची स्थापना केली. तसा हा मराठा समाज सुद्धा कोणालाही घाबरत नाही, कोणाच्याही हुकुमशाहीला, दडपशाहीला घाबरत नाही. हा समाज फक्त आणि फक्त शांतताप्रिय आहे. सगळ्या समाज बांधवांना, इतर समाज बांधवांना, इतर जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन चालतो. म्हणून हा समाज आक्रमक होत नाही. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही घाबरलेलो आहोत. आम्ही कोणीही कोणाला घाबरत नाही. 100% 29 जूनची बैठक मोठ्या लोकसंख्येमध्ये पार पडेल. मोठ्या संख्येने लोक येतील आणि 29 ऑगस्टचं जे नियोजन आहे ते परफेक्ट नियोजन मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. म्हणून परत एकदा कळकळीची सगळ्यांना विनंती करतो की सगळ्या गोरगरीब, सगळ्या गरजवंत मराठ्यांना विनंती आहे माझी हात जोडून की प्रत्येकाने मनोज जरांगे पाटलांच्या या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि 29च्या बैठकीला अंतरवली सराटी येथे यावं. आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करण्यासाठी तिथं हजर असणार आहे. याच्याही पुढे जाऊन आणखी सांगतो, जर आपल्या खेड्यापाड्यातील जे गोरगरीब मराठा बांधव आहेत की इतर सर्वच बहुजन बांधव आहेत, ज्या सगळ्या समाजातील, जातीतील, धर्मातील सगळ्या लोकांना एक तुमच्यासाठी म्हणून मी समाजाचं काहीतरी देणं लागतो, या महाराष्ट्रात राहतो, या महाराष्ट्रातल्या जनतेचं काहीतरी देणं लागतो, म्हणून मी तुमच्यासाठी सुद्धा एक जरांगे पाटलाच्या आशीर्वादानं म्हणा किंवा जरांगे पाटलाच्या या प्रेरणेतून म्हणा एक आपण सामाजिक उपक्रम चालू केलेला आहे. याच्यामध्ये आपण नवोदय आणि स्कॉलरशिपच्या बॅचेस, आपल्या एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं एक प्ले स्टोर आहे, त्या प्ले स्टोअरमध्ये नवोदय आणि स्कॉलरशिपच्या बॅचेस घेतो. तर या बॅचेस 2 प्रकारच्या आहेत. एक बॅच आहे जी फ्री आहे. म्हणजे काय, एक बॅच फ्री आहे. जर समजा कोणाला वाटत असेल की सर काय बिझनेस करायला लागले का, तर बाळांनो फ्री बॅच आहे. फ्री बॅच म्हणजे काय, तर तिला 1 रुपया लागणार नाही. मिशन नवोदय 2025-26 साठीची एटीएम गुरु एज्युकेशन या ॲपमधून फ्री बॅच, ज्यांच्याकडे पैसे नाहीत किंवा जे गोरगरीब आहेत, जे पैसे खर्च करू शकत नाही, अशा लोकांसाठी फ्री बॅच आहे. ही फ्री बॅच तुम्ही जाऊन घेऊ शकता. याच्यामध्ये 365 पेक्षा जास्त व्हिडिओज टाकलेले आहेत सगळ्या सिलेबसचे, आणि तेही क्रमवार आणि विषय वाईज तुम्ही तुमचं पाहू शकता, अभ्यास करू शकता आणि चांगला रिझल्ट येऊ शकता. त्याचबरोबर दुसरी एक लाईव्ह बॅच आहे, ती दररोज 3 तास लाईव्ह असते. सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 2 तास, असं 3 तास रोज लाईव्ह होतं. या बॅचला मात्र फीस आहे, कारण ही लाईव्ह बॅच चालवण्यासाठी आपल्याला इंटरनेट लागतं, लाईट लागतं, सगळ्या गोष्टी लागतात. त्याचा थोडाफार खर्च असतो, म्हणून लाईव्ह बॅचला आहे. त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण आहे, संपूर्ण इंग्रजी व्याकरण खलसे सरांचं, ते सुद्धा तुम्ही या एटीएम गुरु एज्युकेशन या ॲपमधून घेऊ शकता. ज्यांना कुणाला पैशाची अडचण असेल किंवा ज्यांचे आई किंवा वडील नसतील किंवा जे अनाथ असतील किंवा ज्यांच्या आईवडिलांनी मराठा आरक्षणामध्ये बळी दिला असेल किंवा जे कोणी शेती करत असतील, तर जे शेतकरी आहेत त्यांच्या शेतकरी कर्जबाजारीपणाला कंटाळून ज्यांनी कोणी सुसाईड केलं असेल किंवा काही केलं असेल, तर अशा सगळ्यांना ही बॅच फ्री आहे. म्हणून एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करून घ्या आणि एटीएम गुरु एज्युकेशन आणि एटीएम गुरु या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा, एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.